आपल्याला माहित आहे की पॅन्डेमिक लाटात येते. 100 वर्षापूर्वी जेव्हा स्पॅनिश फ्लूची साथ आली होती, तेव्हा पण ते अनेक लाटात आली होती, 2, 3, 4 लाटात. आणि आता पण आपण बघतो की आपल्या देशात पण दुसरी लाट येऊन गेली. युरोप आणि अमेरिकेत तिसरी आणि चौथी लाट चालू आहे. तर आपल्याला हे साहजिकच आहे की दुसरी आणि तिसरी लाट आपल्या देशात पण येणार आहे. हे चालत नाहीये. आलं. तर दुसरी आणि तिसरी लाट आपल्याकडे पण येणार आहे. पण ही कधी येणार आणि किती उंच येईल, किती तीव्रतेने येईल, किती प्रमाणात येईल, हे कोणी सांगू शकतो का? हे सांगणं फार कठीण आहे. हे सांगणं कठीण आहे कारण एक अनप्रेडिक्टेबल पॅरामीटर जे म्हणतो म्हणजे वागणूक. आणि वागणूक, दोन जीवित प्राण्यांचे वागणूक बद्दल मी बोलतोय. एक तर माणसांची, की त्याने कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर जे त्याचं पालन करायला पाहिजे ते करतील का नाही करतील हे सांगता येत नाही. आपण सांगतो आणि आता एवढे तज्ज्ञांनी आता सांगून गेले की मास्क वापरा, सॅनिटायझेशन करा आणि दूरी ठेवा, पण करणारे नाही आहेत. त्यामुळे आपण सांगू शकत नाही की माणसं कशी वागतील आणि त्याच्या निमित्त रोग पसरू शकतो. दुसरं म्हणजे हे व्हायरस जे आहे त्याच्या वागणुकीबद्दल पण काही सांगू शकत नाही. आता डॉक्टर मेहुल मेहता बोलून गेले की हे म्युटेट होतं, त्याचा प्रकार बदलतो, त्याचं संक्रमणची शक्ती बदलू शकते. आणि हे जर आपल्याला सांगू शकत नाही आणि अनिश्चित आहे, कोणी सांगू शकत नाही की व्हायरस कोणत्या प्रकारे कधी बदलेल, कधी म्युटेट करेल. त्यामुळे आपल्याला सांगता येत नाही की काय होणार आणि ही लाट कधी येऊ शकते. तर आता मुद्दा असा आहे की तिसरा लाट जर येणारच असेल तर मुलांना जास्ती त्रास होणार का? आणि हा प्रश्न डॉक्टर शैलजा वैद्यने विचारलंच आहे. तर त्याचं मी उत्तर देऊ इच्छितो की आपल्याला माहिती आहे की पहिल्या आणि दुसऱ्या लाटीत मुलांवर परिणाम कमी झाला आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या देशात मुलांची संख्या 30 ते 35% आहे पॉप्युलेशनच्या, आणि पहिल्या आणि दुसऱ्या लाटीत मुलांमध्ये संक्रमण फक्त 10 ते 12% होते. तर हे साहजिक आहे की आतापर्यंत हा रोग झालेला नाही आहे, हे सिद्ध आहे. आणि मुलांना आतापर्यंत लसीकरण झालेलं नाही याच्याबद्दल चर्चा झाली ऑलरेडी. आणि आता जर आम्ही क्रीडांगण उघडले, शाळा उघडल्या, तर मुलं एकांमध्ये मिसळून राहतील, त्यांचं एक्सपोजर वाढेल आणि त्याच्या निमित्त त्यांच्यामध्ये हा रोग वाढू शकतो. रोग टाळणं हे ऑलवेज बेटर आहे ट्रीटमेंट करण्यापेक्षा. तर आपण ही तिसरी लाट जे मुलात त्रास देऊ शकते ते आपण टाळू शकतो का? आणि त्याला एकच उपाय आहे, कारण मास्किंग, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग. डॉक्टर शैलजा वैद्यने हे विचारलंच आहे की आपण काय करू शकतो 12 वर्षाच्या आतल्या मुलांना हा रोग होऊ नये तिसऱ्या लाटी, त्याच्यासाठी काय करावं? तर माझं उत्तर हेच आहे, मास्क वापरा, हात धुवा आणि अंतर ठेवा. कारण आपल्याला माहिती आहे, आता जसं बोलून गेले की मुलात वॅक्सिन उपलब्ध नाही आहे, आतापर्यंत उपलब्ध नाही आहे. किंवा दुसरं पर्याय काय की सगळंच बंद करून ठेवा, मुलांना घरीच कोंडून ठेवा, शाळा उघडू नका, त्यांना क्रीडांगणात जाऊ देऊ नका. पण आपल्याला माहिती आहे की असं केलं तर जसं तुम्हाला हे मूल दिसतं इथे, मुलांमध्ये खूप त्रास होतो, मानसिक त्रास होतो. आणि याच्याबद्दल आशंका कारजुले या नावाच्या ग्रस्ताने उल्लेख केला आहे ऑनलाईन. तर त्याच्या संदर्भात मी पुढे बोलणार आहे. हे त्रास होणार आहे, आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. आणि ट्रीटमेंटच्या बाबतीत काय तयारी लागेल तर ह्याच्याबद्दल मी जास्ती बोलत नाही. डॉक्टर प्रदीप व्यासने ऑलरेडी सांगितले आपल्याला की आपल्याला बेड स्ट्रेंथ वाढवायची आहे. 25% ऑक्सिजनचे बेड्स पाहिजेत, ICUचे स्पेशलिस्ट पाहिजेत, डॉक्टर जास्ती पाहिजेत, औषधाचा साठा किंवा भंडार पाहिजे जे गरजेचे असतील. आणि मुलांना मी रेमडेसिवीर वगैरे वापरत नाही, इतर औषधं लागतात, IVIG आणि स्टिरॉइड. आणि डॉक्टरचं प्रशिक्षण लागेल. प्रायमरी केअर म्हणजे माझा डॉक्टर जो आहे तो पहिलं पेशंटला बघणार,
त्याचं प्रशिक्षण ऑलरेडी बऱ्याच प्रमाणात झाले. आमचे माननीय मुख्यमंत्री होते उपस्थित. 23 मेला हा कार्यक्रम घडला आणि मला सांगितलं गेलं की 60,000च्या वरती डॉक्टरनी आणि इतर लोकांनी ऐकलं हा कार्यक्रम. आशा वर्करचं पण प्रशिक्षण झालंय आणि आम्ही ICUचे डॉक्टर जे आहेत, मुलांचे ICUचे डॉक्टर, PICU आपण जे म्हणतो, त्यांचं पण प्रशिक्षण चालू आहे. भीतीचे लाट येऊ नये. अमेरिकेचे राष्ट्रपती फ्रँकलिन रुझवेल्टने म्हणाले, वी हॅव नथिंग टू फिअर बट फिअर इटसेल्फ. हे दुसरं विश्वयुद्ध जे झालं तेव्हा ते बोलले होते. पण आत्ताचं पण जे चालू आहे आमचं युद्ध, हे त्याच्याहून कमी युद्ध नाही आहे. मला वाटतं की तिसरी लाटाच्या पेक्षा जास्ती भयानक असेल जर तिसरी लाटाचे भय पसरली तर, आणि लोक इकडे तिकडे भीतर पसरू लागले आणि घाबरू लागले तर जास्ती त्रास होणार सगळ्यांना. आपल्याला आश्वासन आहे. आपण ऐकलं आमचे सचिव काय बोलले, महाराष्ट्राचे डॉक्टर प्रदीप व्यास काय बोलले, की आपल्याला माहिती आहे की मुलात हा रोग जे सौम्य होतो बऱ्याच प्रमाणात, त्यांना घरीच ट्रीटमेंट करू शकतो आणि आपल्याकडे ॲडेक्वेट बेड्स फॅसिलिटीज आहे आणि आपल्याला तिकडे पाठवलं जाईल जेव्हा गरज पडली तर. आणि सरकारने असं पण अरेंजमेंट केली आहे की प्रत्येक आईला वाटतं की माझं मूल मला सोडून गेला कोविड सेंटरला किंवा हॉस्पिटलला तर त्याला कसा मानसिक त्याच्यावर त्रास होईल. पण अशी पण सोय केली आहे की कोणतरी एक पालक किंवा आई त्या मुलाबरोबर त्या कोविड पिडियाट्रिक सेंटरमध्ये राहू शकेल. तर कोविडचे लक्षणं मुलात कशी असतात? ताप असतो, खोकला, सर्दी, घसा दुखणं, हे ह्याच्याबद्दल बोलले आहेत ऑलरेडी, डॉक्टर ओक पण बोललेत. पण मुद्दा असा आहे ही लक्षणं सांगता येत नाही की साधा सर्दी खोकला आहे का कोविड आहे की इतर काहीतरी वेगळाच रोग आहे. तर पण मनात हा विचार आलाच पाहिजे की हा कोविड आहे का. आणि हे लक्षणं सौम्य असू शकतात, कन्फ्युजिंग असू शकतात, त्या पण विचार पण आला पाहिजे की इतर काही आहे का. आणि इतर रोगांचे यादी डॉक्टर संजय ओकने सांगितलंच आपल्याला. काही लक्षणं आहेत की ज्यात आपल्याला वाटू शकतो की हे कोविड असण्याचा जास्ती संभव आहे. म्हणजे शिंका न येणं किंवा नाक कमी व्हाणं, पोटदुखी, उलटी किंवा आपलं सेन्स ऑफ स्मेल आणि टेस्ट कमी होणं, हे लक्षणं कोविडचे असू शकतात. किंवा आपल्या घरी दुसरा एक पेशंट असेल ज्याला कोविड होऊन गेले किंवा आता कोविडचं पेशंट आहे, तर मात्र शंका आली पाहिजे का हा कोविड आहे की नाही. आणि त्याच्यावर ताबडतोब जसं डॉक्टर ओकने सांगितलं RT-PCR किंवा RAT केलं पाहिजे. मुलात कोविड सर्वसाधारण सौम्य असतो. 90-95% मुलांना काही विशेष त्रास होत नाही. फक्त 5% मुलांना हॉस्पिटलची गरज पडते आणि 1 ते 2% मुलातच ICUची गरज पडते. तर जे माइल्ड केसेस आहेत त्यांना पण घरीच ठेवू शकतो, डॉक्टरच्या संपर्कात राहायचं. डॉक्टर ओकने ऑलरेडी सांगितले आणि डॉक्टर संजय जोशीने पण सांगितले की घरी काय काय आपण निरीक्षण करावं आणि डॉक्टरांना कळवावं जेव्हा लक्षण आली. पण मी सांगू इच्छितो की काही रेड फ्लॅग्स आहेत जे डेंजर सायन्स आहेत. ते असले की आपण घरी जास्ती वेळ न घालवता डॉक्टरांना सूचित करणं आणि हॉस्पिटलकडे पधारणं. तर हे आहे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणं, अंगावर रॅश येणं, डोळे आणि ओठ लाल होणे, फीट वगैरे येण्याची लक्षणं, किंवा ताप 3 दिवसाहून जास्ती चालला, लघवीचं प्रमाण कमी झालं किंवा बाळ अगदी निश्चित राहतो किंवा श्वासाचा वेग वाढतो, ही सगळी लक्षणं डेंजर सायन्स असतात आणि मग मुलांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. पण हे जे झालं, जे कोविडचं ॲक्यूट इलनेस जे आपण म्हणतो, संक्रमण, पण मुलात एक जरा वेगळ्या प्रकारचा पण त्रास होऊ शकतो कोविडच्या व्हायरसने. त्याला म्हणतात मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम. आणि मुलात होऊ शकतं संक्रमण होऊन 2 ते 3 आठवड्यापासून 3 महिन्यापर्यंत. आणि जर आईला गरोदर असताना कोविड झाला असेल तर तिच्या नवजात शिशूला जन्मानंतर पहिल्या 1 महिन्यात हा MIS-C किंवा MIS-N जे म्हणतो तो रोग होऊ शकतो. त्याचे लक्षण असे आहेत: ओठ लाल होणे, BCGचं व्रण लाल होतो, सुजतो, ठळक दिसायला लागतो, अंगावरती रॅशेस येतात, आणि आता जसं डॉक्टर पंडित बोलून गेले, डोळे लाल होतात, बोटं सुजतात. आणि ही जी लक्षणं दिसतात हे MIS-Cचे लक्षण असू शकतात.
आणि नवजात शिशूमध्ये समजा आईला कोविड असेल तर तिच्या बाळाची काय काळजी घ्यावी डिलिव्हरीच्या नंतर. तर बाळाचं ऑफकोर्स टेस्टिंग करावं, RT-PCR करावं पहिल्या 24 तासात. पण तिच्याकडनं मुलाला डायरेक्ट कोविड होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, 2%च आहेत. पण ही लक्षणं दिसली तर मुलाला ऑफकोर्स आपण सिक न्यूबॉर्न युनिटमध्ये पाठवावं. पण जर मुलाला काही लक्षणं नसेल आणि आईची तब्येत पण चांगली असेल तर मुलाला आईकडे ठेवू शकतो, ती स्तनपान करू शकते, मास्क वापरायचं. पण ह्यांना सूचित केलं पाहिजे की घरी पाठवल्यावर सुद्धा पहिले 2-3 आठवड्यानंतर ह्या मुलाला MIS-CNचं लक्षणं असू शकतात. तर हे रेड फ्लॅग साईन जे मगाशी सांगितले मी त्यांना सांगून पाठवणं, आणि जर असेल तर मुलाला परत हॉस्पिटलमध्ये आणावं लागेल. पण याची पण ट्रीटमेंट होते आणि मूल चांगलं होऊ शकतो. जरा पुढे करता का, स्लाइड जात नाही इकडनं. पण आता जसं बोलले, मुलांमध्ये मानसिक त्रास होऊ शकतो पॅन्डेमिकमुळे. तर ही अशी लक्षणं असू शकतात की मूल विनाकारण रडायला लागतं, आईला चिकटून असतं, सारखं TV मोबाईलकडे बघत असतं, कमी खातं किंवा अगदी जास्ती खायला लागतं. आपण बघितले की गेल्या वर्षात माझ्याकडे काय मुलं आहेत की एका वर्षात 10 किलो वजन वाढलंय, किंवा त्यांना झोप लागत नाही किंवा जास्तीच झोपतात. तर आईवडिलांना सांगितलं पाहिजे की त्याच्याशी त्यांनी कसं वागावं. दे शुड स्पेंड मोर टाईम विथ द चाइल्ड, डिस्प्ले अफेक्शन, त्यांना घरच्या कामात त्यांचं मन लावावं, त्यांच्या मित्र मैत्रिणी आहेत किंवा कुटुंबाचे इतर माणसं आहेत त्यांच्याशी संपर्क चालू ठेवावा, झूमने म्हणा किंवा फोनने म्हणा, आणि नुसतं अभ्यासावर लक्ष ठेवू नये. पण आता मी एक महत्त्वाच्या मुद्द्यावर येणार आहे, आणि हा प्रश्न विचारलाय की शाळा कधी सुरू होणार. तर शाळा सुरू होण्याच्या आधी काहीतरी तयारी शाळेत करायला पाहिजे हे आपल्याला दिसून येते. डॉक्टर मेहता सांगून गेले की अमेरिकेत आता 3री लाट आली आहे आणि बरेचसे मुलं आजारी पडायला लागलेत. मला माहिती आहे की काही शाळेत, अमेरिकेच्या शाळेत मी म्हणतो, टेक्सासमध्ये, कॅलिफोर्नियामध्ये एवढे केसेस आलेत की शाळा जे सुरू केले ते पुन्हा बंद करायला लागले. आणि एका अमेरिकेच्या मातेने असा भीती व्यक्त केली, आणि मी ते हिंदीतच सांगतो. ते काय बोलले, मैं मेरे बच्चे को मौत के कुएं में तो नहीं भेज रही हूं ना. असं आई वडिलांना वाटायला नको की मुलाला मी शाळेला पाठवलं तर त्याला तिथे संक्रमण होईल आणि त्याच्याकडनं आमच्या परिवाराला नुकसान होऊ शकतं. तर त्याच्यासाठी काय काय करावं. तर एक तर शाळेत एका वर्गात मुलांची संख्या कमी करावी, आणि ते करण्याचे अनेक प्रकार आहेत की आपण 2 शिफ्ट करावे किंवा एक दिवस आड शाळेत जावं. जरा पुढे करता का, स्लाइड जात नाही इकडनं. आणि ह्याच्यासाठी आपला वर्ग शाळेतला जो क्लासरूम आहे तो थोडा बदलावा लागेल, बाकडे वेगवेगळे लांब ठेवायला लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षिकांना आणि शाळेच्या प्रत्येक स्टाफना वॅक्सिन मिळालं पाहिजे शाळेला येण्याच्या आधी. एक पेरेंट टीचर्स मीटिंग आयोजित करायला पाहिजे शाळा सुरू होण्याच्या आधी, आणि नंतर पण एखाद वेळेस करायला लागेल. याच्यात काय विशेष चर्चा व्हावी की पालकांना सांगितलं पाहिजे की त्यांची पण जबाबदारी आहे मुलांना कोविडपासून संरक्षण करण्यासाठी. त्यांना समजावं की कोविड कसा पसरतो, त्याचे काय लक्षणं आहेत, घरी मास्क कसे तयार करायचे, कसे वापरायचे, आणि सांगावं त्यांना की मुलाला जर कोविडचे लक्षणं दिसली किंवा ताप असला तर त्याला कृपा करून शाळेत पाठवू नका. पण जर मुलाला कोविड होऊन गेला असेल तर 14 दिवसानंतर त्याला शाळेत पाठवू शकतो, पुन्हा टेस्ट न करता. शाळांमध्ये पण बरीच तयारी करावी लागेल सुरू करण्याच्या आधी. आपल्याला माहिती आहे की एअर कंडिशनमध्ये, एक बंद खोलीमध्ये संक्रमण जास्ती होऊ शकतं. तर आपल्याला पंखे वगैरे लावायला लागतील, सॅनिटायझर लावायला लागतील, टॉयलेटची स्वच्छताकडे लक्ष द्यायला पाहिजे. शाळेमध्ये एक्स्ट्रा मास्क ठेवायला पाहिजे. जर एखादी मुलाचं मास्क तो विसरला किंवा तो ओलं झालं किंवा खराब झालं तर त्याला द्यावं. आणि शाळेचे जे प्रिमायसेस आहेत ते रोज सकाळी आणि संध्याकाळी ते साफ करून घ्यावं सॅनिटायझरने. आपल्याला माहिती आहे मुलं कसं शाळेत जातात,
6 ते 8 मुलं एका रिक्षामध्ये कोंबून पाठवले जातात. मग याने त्यांचं एकामेकांचं संक्रमण होऊ शकतो. तर आपण ह्याच्यासाठी पण काळजी घ्यावी. शक्य तर मुलाने चालत जावं, जवळ असेल तर. बस किंवा रिक्षामध्ये जाऊ नये. आणि जर बसमध्ये गेलात तरी AC बसला परवानगी नाही आहे. एका बसमध्ये कमी मुलं राहावे आणि ते सीट्स आणि इंटिरियर त्याचे साफ केले गेले पाहिजे. आणि बसमध्ये पण मुलांनी मास्क वापरलं पाहिजे, सॅनिटायझर वापरलं पाहिजे. आणि याच्यासाठी एखाद वेळेस जास्ती ट्रिप करायला लागतील, जास्ती बस लागतील. आणि ड्रायव्हर आणि अटेंडंट जे बसमध्ये असणार त्यांचं पण वॅक्सिनेशन व्हायला पाहिजे. प्रत्येक शाळेत एक स्कूल क्लिनिक असलं पाहिजे, जिथे काही गोष्टी उपलब्ध असले पाहिजे. थर्मामीटर म्हणा, पल्स ऑक्सिमीटर, ताकी एक मुलाला जर लक्षणं दिसू लागली वर्गात तर ती शिक्षिका किंवा शिक्षक त्याला ते स्कूल क्लिनिकमध्ये पाठवू शकेल. आणि तिथे जर खरंच वाटलं की तो आजारी आहे तर त्याला जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये किंवा घरी पाठवता यायला पाहिजे. काही प्रिकॉशन जेवणाच्या वेळी किंवा प्लेग्राऊंडमध्ये पण पाहिजे. मुलांना एकत्र पाठवू नये जेवायला, आळीपाळीने पाठवावे. आणि अशा उघड्या जागी त्यांचं जेवणाची व्यवस्था करावी. मुलांना सांगितलं पाहिजे एकमेकांच्या डब्यापासून नका खाऊ. कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स अवॉइड करावे. खो खो किंवा कबड्डी अशा प्रकारचे खेळ खेळू नये. आणि टीचरने निरीक्षण करायला पाहिजे की मुलं कसं खेळतात, किंवा ते वाटतं की त्यांना दम लागतोय, त्यांना थकवा येतोय, तर त्यांना ताबडतोब उपचार करावे. आणि याच्यासाठी शिक्षिकांना किंवा शाळेच्या स्टाफना प्रशिक्षण दिलं पाहिजे. त्यांना शाळेत आत येताना मुलांना कशी तपासणी करावी, त्यांना ताप आहे की नाही हे बघावं, त्यांचा हात स्वच्छ धुवून घेणे, मास्क कसे वापरावे याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. कसं गर्दी होऊ नये शाळेत आत येताना किंवा बाहेर जाताना ह्याच्याबद्दल त्यांना सांगितलं पाहिजे. आणि त्यांनी सारखं मुलांना सांगितलं पाहिजे की हात कसे स्वच्छ ठेवावे. आणि लक्ष ठेवावं की कोण मूल आजारी दिसायला लागतं किंवा मानसिक पण त्याला त्रास दिसून येते, तर अशा मुलांना ताबडतोब त्याने डॉक्टरकडे पाठवावं. मानसिक त्रास होऊ नये म्हणून शिक्षिकाने पण पहिल्या 1-2 आठवड्यात अभ्यासावर जास्ती जोर देऊ नये. प्रत्येक शिक्षिकाने विचार करावा की प्रत्येक मुलाची पार्श्वभूमी काय. कोणाकडे त्याच्या आईवडिलांची नोकरी गेली असेल, कोणाकडे त्याचा आजोबा किंवा आजी वारली असेल रोगाने, तर अशा मुलांवर जास्ती सहानुभूतीने वागलं पाहिजे. जे मुलं कोविड होऊन वर्गात येतात त्यांचा तिरस्कार होता कामा नये. आणि याच्यासाठी त्यांना सारखं संबोधित करावं. तर मला वाटतं की याच्या बाबतीत आपल्या देशाचे, आपल्या प्रदेशाचे यंत्रणेने खूप तयार केले. आपलं प्लॅनिंग चांगलं केलंय, ॲडव्हान्समध्ये केलंय. आपल्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत. आपल्याकडे औषधाचा साठा आहे. जसं डॉक्टर व्यासने तुम्हाला सांगितले, आमचे बेड स्ट्रेंथ सगळं वाढवलेलं आहे. आपण सगळे याच्यात एकत्र आहोत. आम्ही सगळे एकत्र याच्यात काम करणार आहोत. आणि सरकारची सगळी यंत्रणा आमच्या पाठी आहेत. त्यामुळे मला वाटतं की आम्ही निश्चिंत हा युद्ध पण कोविड विरुद्ध जो युद्ध आहे आम्ही जिंकणार आहोत. नमस्कार.